नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र गट ब चा 2025चा मेन्सचा पेपर बघून घेऊया. त्यातले मॅथ्स आणि रिझनिंगचे क्वेश्चन बघूयात. तर बघा क्वेश्चन नंबर फर्स्ट काय? स्वराकडे पोट दाखवत अमित म्हणाला, हिचे वडील माझ्या आईच्या बहिणीचा मुलगा आहे. तर अमितचे स्वराशी नाते कोणते विचारलेलं आहे. तर बघा, हे स्वराचे वडील अमित म्हणाला, हिचे वडील माझ्या आईचे म्हणजे अमितची आई आईच्या बहिणीचा मुलगा आहे. म्हणजे आईची बहीण तिचा हा मुलगा आहे. म्हणजे स्वराचे वडील आणि अमित हे दोघे कोण झाले? मावस भाऊ झाले. मावस भाऊ झाले म्हणजे हा स्वरा काय विचारले? अमितचे स्वराशी नाते काय? म्हणजे अमित हा स्वराचा कोण आहे? तर मावस काका आहे. मावस काका येईल. तर ऑप्शन क्रमांक 1 उत्तर आहे काका. नेक्स्ट बघा, 3 वर्षाच्या अंतराने जन्मलेल्या 5 मुलांच्या वयांची बेरीज 50 वर्षे आहे. तर सर्वात लहान मुलाचे वय किती विचारलेलं आहे. इथं महत्वाचं म्हणजे 3 वर्षाच्या अंतराने, म्हणजे इथं काय दिले? एक सिरीज आहे, एक मालिका आहे. सिरीज आहे, मालिका आहे. आणि सेंटर काय दाखवत असतो? त्यांचा ॲव्हरेज सरासरी दाखवणार. सेंटर सरासरी दाखवतो. तर 50 भागिले जर 5 आपण केलं, 50 भागिले जर 5 केलं तर 10 ही मिडलची संख्या येईल. आणि त्यांच्यामध्ये 3 वर्षाचं अंतर आहे. एकूण 5 मुलं आहेत. पुढे 2 असतील आणि मागे 2 असतील. तर 3ने जर आपण पाठीमागं आलं तर हे 7 येईल. आणि अजून एकदा 3 पाठीमागं आलं तर 4 येईल. तर आपल्याला काय पाहिजे? सर्वात लहान मुलाचे वय पाहिजे. काय येईल त्याचं वय? 4 येईल. ऑप्शन क्रमांक 1. सेंटर हा सरासरी दाखवत असतो. अर्थमॅटिक प्रोग्रेशन आहे हे. वाढत जाते प्रोग्रेशन. प्रत्येक 3 वर्षांनी म्हटले. आणि 5 मुलांच्या वयांची बेरीज 50 वर्ष येते. तर सेंटर सरासरी दाखवतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे. हा योगाने कॅन्सल केला. कारण इथं जो न आहे आणि इथं जो न आहे याच्यासाठी हे दोन्हीकडं न साठी 100% हा त्रिकोण येणार. 100%. पण तो हा त्रिकोण सगळीकडे आहे. न नसताना इथं आहे, इथं आहे, इथं आहे, इथं आहे. त्यामुळे हा क्वेश्चन आयोगाने कॅन्सल केलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सिरीज आहे 5, 6, 7. तर 5 आणि 2 7 प्लस 2 ची ऍड आहे. 7 आणि 2 9 प्लस 2 ऍड. 9 10 11 प्लस 2 ऍड. तसंच 13. 13 आणि 2 15. इथं 15 येईल. हे गेला, हा गेला, हा गेला. तर नंतर काय? 6 आणि 6 12 आणि 6 18. 18 आणि 6 24 आणि 6 30. आणि 30 नंतर प्लस 6 केलं तर 36 येईल. 15 आणि 36 उत्तर येईल याचं. ऑप्शन क्रमांक 4 उत्तर येईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे 2 9 28 65 आणि 126. तरी कोणत्या प्रकारे वाढलेला आहे? तरी एकदम वाढ आहे. एकदम वाढ असेल तर एकतर स्क्वेअर केलेला असतो, नाहीतर घन केलेला असतो. त्याचप्रमाणे एकचा जर आपण घन केला आणि प्लस 1 केलं तर उत्तर किती येते? 2 येते. त्याचप्रमाणे 2चा जर आपण घन केला प्लस 1 केलं म्हणजेच 8 अधिक 1 9 येईल. तसंच 3चा जर आपण घन केला आणि प्लस 1 केलं तर 27 येईल. त्याचप्रमाणे इथं 4 आहे, इथं 5 आहे आणि इथं 6. 6चा घन किती येईल? 216 प्लस 1 केलं तर 217 उत्तर येईल याचं. ऑप्शन क्रमांक 2 उत्तर आहे याचं. नेक्स्ट क्वेश्चन बघा. कोणती आकृती चौकोन, आयत आणि त्रिकोण दर्शवते? त्रिकोणाला 3 कोण असतात आणि आयताला 4 बाजू असतात, कोण असतात. त्याप्रमाणे त्रिकोणाचा आणि आयताचा काही संबंध नाही. हा वर्तुळ येणार नाही, हा येणार नाही. आयत हा चौकोनाचाच एक प्रकार आहे. आयत हा चौकोनाचाच एक प्रकार आहे. त्यामुळे काय, लॉजिकल वे डायग्राम आहे. त्रिकोणाच्या 3 बाजू. सर्वात पहिले आयत आत असेल आणि आयताला वरून असेल तो चौरस असेल.
त्यानुसार ऑप्शन क्रमांक 1 उत्तर आहे. आयत हा चौकोनाचाच प्रकार आहे. प्रत्येक आयत हा चौकोन असतो. हा चौकोन असतोच. नेक्स्ट क्वेश्चन. खालील वर्तुळ लेख पुस्तक प्रकाशित करण्यासाठी होणारे विविध खर्चाचे विवरण दर्शवित आहे. या वर्तुळ लेखाचा अभ्यास करा आणि खालील प्रश्नांची उत्तरे द्या. काय सांगितले? बायडिंगसाठी झालेल्या खर्चाशी संबंधित वर्तुळ पाकळीचा केंद्रीय कोन किती? तर तुम्हाला माहिती आहे, टक्केवारी असेल तर 100% घ्यायची. जर अँगल असेल तर तो नेहमी 360 डिग्री घ्यायचा. इथं काय विचारलेलं आहे? टक्केवारी दिलेली आहे. ही 100% म्हणजेच 360 दिलेला आहे. तर बायडिंगचा खर्च किती आहे? 20%. तर 20% बरोबर किती कोण विचारलेलं आहे? याचा किती आहे? 1/5. तर याच्या 1/5 आपण केलं तर किती येईल? 72 येईल. 72 डिग्री उत्तर येईल याच्या 1/5. ऑप्शन क्रमांक 7चं उत्तर आहे 1. नेक्स्ट क्वेश्चन बघा कोणता आहे. एका टेबलावर ठेवलेल्या प्रकाश चित्राकडे फोटोकडे बोट दाखवून नीता म्हणाली. ठीक आहे, हा फोटो. तिची आई म्हणजे नीताची आई, या फोटोची आई माझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे. म्हणजे ही नीताची आई, ही नीता आणि ही नीताची आई. एकुलती एक मुलगी असेल तर हे सेपरेट नाही होणार ना, या दोन्ही एकच आहेत. त्यामुळे काय विचारले? या प्रकाशचित्र कोणाचे आहे विचारले. एकुलती एक असल्यामुळे ही आई आणि नीते, इथं 2 मुली होऊ शकत नाहीत. नीता आणि आई एकच असल्यामुळे ही नीताची मुलगी असेल. त्यामुळं एकुलती एक म्हटल्यामुळं नीताची मुलगी असेल उत्तर. फोटोमध्ये प्रकाशचित्र कोणाचं आहे? फोटोग्राफ कोणाचा आहे तो? तर नीताची मुलगी असेल. बघा इथं एकुलती एक म्हटल्यामुळं उत्तर निघते बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन. काय म्हटलेलं आहे? प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते अक्षर येईल म्हटलेलं आहे. बी चा क्रमांक किती असतो? 2. 2 चा वर्ग 4 दिलेला आहे. त्याचप्रमाणे ए चा क्रमांक किती असतो? 1. 1 चा वर्ग 1 दिलेला आहे. जी चा क्रमांक किती असतो? 7. 7 चा वर्ग 49 दिलेला आहे. जे चा क्रमांक किती असतो? 10. 10 चा क्रमांक किती दिलेला आहे? वर्ग किती दिलेला आहे? 100 दिलेला आहे. तर 196. 196 चं वर्गमूळ किती आहे? 14. आणि 14 क्रमांकाला कोण असतं? n असतं. 14 चा वर्ग 196 आहे किंवा 196 चं वर्गमूळ 14 आहे आणि 14 नंबरला हा n असतो. अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार n 14 नंबरला आहे. ऑप्शन क्रमांक 2 उत्तर आहे याचा. नेक्स्ट क्वेश्चन आहे. एक काम, एक पुरुष, 3 महिला. हा एक त्या पेपरमधील टफ क्वेश्चन होता. तर लसावी मेथडने याला सोडवलं जातं. LCM मेथडने. प्रत्येकाची क्षमता काढून घ्यायची. एक पुरुष, 3 महिला आणि 4 मुले 96 तासात पूर्ण करतात एक काम. ठीक आहे. एक पुरुष प्लस 3 महिला प्लस 4 बॉयज एक काम 96 तासात पूर्ण करतात. तर 2 पुरुष, 8 मुले, 8 बॉयज एक काम 80 तासात पूर्ण करतात. तर 2 पुरुष प्लस 3 महिला 120 तासात पूर्ण करतात. आता यांचा लसावी किती येतो? लसावी 180 येतो. लसावी कसा काढायचा? सर्वात मोठी संख्या कुठली? 120. 120 च्या पाडा म्हणायचा. 120 चा पाडा म्हटला तर 240 येते. 240 न भाग जातो का? नाही जात. नंतर 360 येते. नंतर जात नाही. 96 आणि 80 ने भाग जात नाही. तर आपण जेव्हा 480 घेतो तेव्हा 96 ने भाग जातो आणि 80 ने भाग जातो. तर यांचा लसावी किती आला? 480 आला.
96 ने जर 480 ला भाग दिला तर यांची कार्यक्षमता 5 आली. तसंच 80 ने भाग दिला तर यांची कार्यक्षमता 6 आली आणि 120 न जर 480 ला भाग दिला तर यांची कार्यक्षमता 4 आली. तर बघा आपण यांची क्षमता हाफ करून घेऊ म्हणजे आपल्याला हे इक्वेशन त्याच्यामध्ये टाकता येईल पहिल्यामध्ये. जर आपण m केलं प्लस 4 बॉयज केलं तर कामाला जास्त दिवस लागतील म्हणजे कामाची क्षमता कमी हाफ होईल 3 होईल आणि हीच किंमत आपण 1 नंबरच्या इक्वेशन मध्ये टाकूया. 1 नंबरच्या इक्वेशन मध्ये जर टाकली 3 वुमन प्लस 3 येईल आणि हे बरोबर 5 येईल. तर वुमन किती येईल? पलीकडे जाईल 3 आणि वजा होईल तर ते 2 येईल. 2/3 उत्तर वुमनचं येईल. वुमनची कॅपॅसिटी येईल आणि हीच वुमनची कॅपॅसिटी आपण जर 3 नंबरच्या इक्वेशन मध्ये जर टाकली तर काय येईल? 2m प्लस 3 ला 3 कॅन्सल होईल 2 येईल इज इक्वल टू हे 4 आणि m ची कॅपॅसिटी किती येईल? 2 वजा होऊन भागिले 2 होईल आणि m ची कॅपॅसिटी 1 येईल. आता हेच इक्वेशन आपण जर 2 नंबरच्या मध्ये टाकलं तर बॉयजची कॅपॅसिटी भेटेल. बॉयजची कॅपॅसिटी कशी भेटेल? 2m म्हणजे 1 प्लस 8b बरोबर 6 बरोबर. 8b बरोबर किती येईल? 4 येईल तिकडं 4 जाईल. b बरोबर किती येईल? 1/2 येईल हाफ येईल कॅपॅसिटी. तर एकूण काम किती आपलं? 480. ओके. तर काय म्हटले 5 पुरुष आणि 12 मुली. 5 पुरुषांची एका पुरुषाची कॅपॅसिटी 5 1 आहे तर 5 पुरुषांची 5. 12 मुलांची कॅपॅसिटी किती म्हटले? हाफ म्हटले तर 12 मुलांची किती येईल? 6 येईल. म्हणजे 12 इंटू 1/2 केलं तर 6 येईल. तर 480 भागिले 6 आणि 5 11 होईल. 480 भागिले जर आपण हे सॉल्व्ह केलं तर भाग जाईल 43.711 वर उत्तर येईल. ऑप्शन क्रमांक 3 उत्तर राहील. थोडंसं लेंदी गणित होतं त्या पेपर मधील सर्वात जास्त. नेक्स्ट क्वेश्चन बघा कोणता आहे. 2 रुपये आणि 5 रुपये यांची नाणी 2 या प्रमाणात घेतल्यास 320 रुपयाच्या एकूण रकमेत 2 रुपयाची नाणी किती येतील विचारलेलं आहे. 2 रुपयाची नाणी किती आहेत? 3 या प्रमाणात म्हणजे 3 दुनी 6 जर घेतलं आपण आणि 5 रुपयाची नाणी 2 या प्रमाणात तर 10 घेतलं तर किती आलं? एकूण एक भाग बरोबर किती होते? बरोबर 16 होते. तर एकूण किती आहेत? 320 आहेत. 320 म्हणजे किती? याच्या 2 पट तर हे 20 आलं. 20 भाग म्हणजे 20च्या पटीत असेल. 20च्या सामायिक पटीत उत्तर असेल. इथं रेशो किती दिलेला आहे? 3:2 दिलेला आहे आणि 2 रुपयाची नाणी पाहिजे. 2 रुपयाची नाणी ही आहेत 3 वाली तर गुणिले 20 केलं तर किती आलं? 60 आलं. 20 त्रिक 60. ऑप्शन क्रमांक किती? 3. नेक्स्ट क्वेश्चन आहे 5 या संख्येस 5चा घातांक 5 आहे तर 4 ने भाग दिलास बाकी किती राहते? तर इथं बायनोमियल एक्सपान्शन नावाची कन्सेप्ट काम करते. 5चा जर चौथा घातांक असेल आणि भागिले 4 असेल तर लिहिताना आपण 4 + 1 = 5 लिहितो आणि विचार करताना नेहमी आपण या +1 5चा विचार करतो तर उत्तर 1 येतं. असंही करता येतं किंवा कुठल्याही संख्येला कुठल्याही 5चा कुठलाही घातांक काढला तर शेवटी 5च येतो. दुसरा काढला, तिसरा काढला, चौथा काढला, 5 काढला
5चा 5वा घातांक जरी काढला तर शेवटी 5 येतो आणि आपण जर त्याला 4 ने भाग दिला तर बाकी नेहमी 1च उरते. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 22चं उत्तर 2 आहे. नेक्स्ट क्वेश्चन. जर एक वर्तुळ ABCD या आयताच्या सर्व शिरोबिंदूतून जात असेल आणि आयताची लांबी व रुंदी 8/6 असेल तर वर्तुळाची त्रिज्या काढायची. बघा, हा असा एक आयत आहे आणि असा एक वर्तुळ जातोय. आयताची जी लांबी दिली आहे ती 8 आहे आणि रुंदी 6 आहे. मग आयताचे हा जो डायगोनल होईल, आयताचा कर्ण होईल, तर काय करावं लागेल? लांबीचा वर्ग आणि रुंदीचा वर्ग जर आपल्याला डायगोनल भेटेल, म्हणजे 8चा वर्ग 64 प्लस 36 केलं तर किती येईल? 100 येईल आणि 100चा जर आपण वर्गमूळ घेतलं तर 10 हा काय येईल त्याचा पूर्ण डायगोनल येईल. आपल्याला काय पाहिजे? वर्तुळाची त्रिज्या पाहिजे. त्रिज्या याच्या हाफ असेल, 10च्या हाफ त्रिज्या असेल 5. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 उत्तर आहे याचं. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतोय? एका विशिष्ट काम पूर्ण करण्यासाठी मोहनला 15 दिवस लागतात. ठीक आहे, मोहनला 15 दिवस लागतात. तर तेच काम करायला रोहनला 12 दिवस लागतात. ठीक आहे, रोहनला 12 दिवस लागतात. समीरच्या मदतीने जर काम केले तर 4 दिवसात करून, म्हणजे तिघजण मोहन, रोहन आणि समीरच्या मदतीने 4 दिवसात पूर्ण करतात. तर एकट्या समीरला ते काम पूर्ण करण्यास किती दिवस लागतील म्हटले? तर ह्या तिघांचा लसाव किती येतो? 60. त्यांची क्षमता किती झाली? 15 चोक 60, 12 पंचे 60 आणि हे 15 चोक 60. या दोघांची क्षमता 5/4 आहे, म्हणजे 9 आहे. तर 15तून वजा केलं तर किती येईल? 6 येईल. एकट्या समीरची क्षमता कशी येईल? 15 वजा जर आपण 9 केलं तर एकट्या समीरची क्षमता, आणि एकूण काम किती आहे? एकूण काम म्हणजे लसावी असतो 60 भागिले किती? 6 केलं तर 10 दिवसात एकटा समीर ते पूर्ण काम करेल सर्व. ऑप्शन क्रमांक 1 उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. 1 ते 101 पर्यंतच्या नैसर्गिक समसंख्यांची बेरीज विचारलेली आहे. मला सांगा, पहिली समसंख्या कुठली आहे? 2. नंतर 4. सगळ्यांमध्ये फरक कितीचा येतोय? 2चा. आणि शेवटची कोणती येईल? 100 येईल. तर आपल्याला एकूण पदे काढून घ्यायची. एकूण पदे काढताना काय करायचं? म्हणजे एकूण समसंख्या किती असतील हे काढताना सर्वात मोठा फरक घ्यायचा. मोठा फरक म्हणजे लांबचा फरक. 100 वजा 2 केलं तर ते 98 येईल. मोठा फरक भागिले छोटा फरक. छोटा फरक ह्याच्यामध्ये ह्या दोघांमध्ये फरक 2चा आहे आणि प्लस 1 करायचं. जर आपण हे प्लस केलं, 49 प्लस 1 येईल, हे 50 एकूण समसंख्या असतील. जर एकूण समसंख्या पदांची संख्या निघाली तर आता आपल्याला काय करायचंय? एकूण बेरीज काढायची. एकूण बेरीज काढताना काय करायचं? टोकांची बेरीज घ्यायची. टोकांची बेरीज म्हणजे टोकांची बेरीज 102 गुणिले पदांची संख्या 50 भागिले जर 2 केलं तर याचं उत्तर येते 2550. पदांची संख्या कशी काढायची किंवा एकूण संख्यांची बेरीज कशी काढायची याविषयी आपण एक युट्यूबवर व्हिडिओ घेऊया. मोठा फरक भागिले छोटा फरक प्लस 1 म्हणजे काय? टोकांची बेरीज गुणिले पदांची संख्या भागिले 2 काय? याच्याविषयी बघून घेऊ आपण एखाद्या व्हिडिओमध्ये. 25चं उत्तर 2 आहे. एका हॉलची लांबी 25 मीटर आहे व रुंदी 12 मीटर आहे. ठीक आहे. जर हॉलच्या तळाचे व छताचे क्षेत्रफळाची एकत्रित बेरीज, मला सांगा, फक्त तळाची जर म्हटलं 15/12चा आहे तो, तर 15/12चा फक्त तळाचीच 180 झाली. काय झालं? क्षेत्रफळ. आणि छताचं 180 झालं. त्याच्यानुसार एकूण किती झालं? क्षेत्रफळ 360 झालं. तर हे 360 कशाचं बरोबर बोललेलं आहे? 4 भिंतीच्या क्षेत्रफळाच्या बेरजे इतकं आहे म्हटले. 4 भिंती असतील तर प्रत्येकाला हाईट असेल त्याप्रमाणे बघा, आणि प्रत्येकाला उंची पण असेल. त्यानुसार आपण जर सॉल्व्ह केलं, हाईट बरोबर प्रत्येक भिंतीच्या दोन हाईट असतील समोरासमोरच्या, हाईट गुणिले 15 प्लस 2
एच गुणिले 12 जर घेतलं तर ह्याची बेरीज किती येईल? 360 हे दिलेलं आहे, गिव्हन आहे ते. तर 2h हे 30h झालं प्लस 24h हे झालं बरोबर 360. हे किती झालं? 54h बरोबर 360. तर h बरोबर किती झालं? 8 1 18 18 दुनी 36 0 18 20/3 झालं. तर एकूण घनफळ किती असते? L इंटू B इंटू H असते. लांबी किती आहे? 15, रुंदी किती आहे? 12 आणि हाईट किती आहे? 20/3 आहे. तर 3 चौक 12 झालं, 15 चौक 60 आणि 60 गुणिले 20 किती आलं? 1200 मीटर क्यूब. ऑप्शन क्रमांक 3 उत्तर आहे याचं. नेक्स्ट क्वेश्चन बघा. तर हा क्वेश्चन लॉजिकने सोडवायचा होता. तर बरीच मुलं लास्टहून सुरुवात करता, 25 काढता, नंतर 13, नंतर तसं न करता हा क्वेश्चन भरपूर वेळा रिपीट झालाय एमपीएससीने. लक्षात ठेवायचं नेहमी 10च्या पुढची पूर्ण वर्गसंख्या कोणती असते? 10च्या पुढची पूर्ण वर्गसंख्या 16 असते आणि 16चं वर्गमूळ किती असतं? 4. ऑप्शन क्रमांक 1. अशा प्रकारे सॉल्व्ह करायचं याला. नेक्स्ट क्वेश्चन. ने एक वस्तू 400 रुपयाला विकत घेतली, ठीक आहे. मला ती 10% नफा विचारला. 10% नफा. 10% म्हणजे किती असतं? 1/10 असतं. 10% नफा म्हणजे 11/10 येईल. तर काय म्हटलंय? बीने तीच वस्तू 20% तोटा. 20% म्हणजे काय असतं? 1/5. तोटा म्हटल्यानंतर 4/5 येईल. आणि 25% नफ्याने विकली म्हणते क निडला. 25% म्हणजे किती असतं? 1/4 असतं. नफा म्हटलेला आहे, हे 4 आलं, हे 5 आलं. छेदांचा गुणाकार डाव्या बाजूला, अंशांचा गुणाकार उजव्या बाजूला. त्यानुसार बघा. 10 50 आणि 50 5 20 हे आलं 200 आणि या संख्यांचा गुणाकार उजव्या बाजूला घ्यायचा. 5 20 11 2 22 हे आला 220. तर ह्या 200ला इथं 400 दिलेलं आहे खरेदी किंमत. तर याच्याही 2 पट किती होईल? 44. 440 उत्तर येईल याचं. ऑप्शन क्रमांक 3. नेक्स्ट क्वेश्चन विचारलेला आहे. पृथ्वीवरून नामशेष होण्याच्या मार्गावर असणाऱ्या काही प्राण्यांच्या प्रजातींची सध्या अस्तित्वात असलेली अंदाजित किमान व कमाल यांची आकडेवारी रायटर्सच्या वृत्तसंस्थेने प्रकाशित केली आहे, जिचा स्तंभालेख पुढे दिलेला आहे. प्रत्येक प्रजातीच्या किमान व कमाल संख्या अंदाजित असल्यामुळे त्यांच्या त्या प्रजातीसाठी सरासरी घेतली असता कोणत्या प्रजातीची संख्या सर्वात कमी भरेल विचारलेलं आहे. तर बघा इथं काय म्हटलंय. इथं 20 दिलेलं आहे. कुणाचं लाल लांडगा 20 आहे. इथं इथं 30 दिलंय. 30 आणि 20 ला जर आपण सरासरी काढली 50 म्हणजे 25च्या आसपास येईल. तर पुढे काय म्हटलं? फिरतो बघूया पोटाचा पोपट. तर 20 हे 20 आणि हे किती होईल? साधारणतः 25 होईल. म्हणजे ही 45 झाली, ही 50, ही 45 आणि हे 10 आणि हे 50, हे 60. तर सर्वात ॲव्हरेज काढली तर आपण सर्वात कमी 45 येईल. 45 म्हणजे कोण आहे? फिरतो बघूया पोपट. ॲव्हरेज लिस्ट येईल सगळ्यात याची. ऑप्शन क्रमांक 2. नेक्स्ट क्वेश्चन आहे. एका विद्यार्थ्यास शास्त्र, गणित, इंग्रजी गुण या तिन्ही विषयात परीक्षेत 5, 10 आणि 4 या प्रमाणात मार्क्स पडले तर एकूण विद्यार्थ्यास 380 मार्क पडले असतील तर त्यास गणित विषयात किती मार्क पडले? सरळ सरळ दिले. जर यांची रेशोंची जर बेरीज केली आपण तर 19 भाग येते. 19 भाग बरोबर किती दिलेलं आहे? 380 दिले. तर 1 भाग बरोबर किती? 2. आणि आपल्याला कोणाची पाहिजे? गणित. तर गणित कुठे आहे? 10. 1 भाग बरोबर 20 येईल. तर गणिताची 10 दिलेले आहेत, 10 भाग. तर गुणिले जर 20 केलं तर 200 उत्तर येईल. ऑप्शन क्रमांक 1 उत्तर येईल. नेक्स्ट आहे. एक बोट 36 किलोमीटर प्रवास करण्यासाठी प्रवाहाच्या दिशेने बघा, यू अपवर्ड डायरेक्शन, एस स्टील वॉटर आणि डी
डाऊनवर्ड डायरेक्शन. डाऊनवर्ड डायरेक्शन काय म्हणते, 36 किलोमीटर प्रवास करण्यासाठी 6 तास घेते. म्हणजे 36 भागिले जर 6 केलं आपण, 36 भागिले जर 6 केलं तर 6 किलोमीटर पर आवर येईल. त्याचप्रमाणे विरुद्ध दिशा म्हणजे अपस्ट्रीम डायरेक्शन 36 भागिले जर 9 केलं तर 4 किलोमीटर पर आवर येईल. तर आपल्याला विचारले काय, बोटीचा स्थिर पाण्यातील. हा स्टील वॉटर मधला विचारलेला आहे. तर सेंटर हा सरासरी दाखवत असतो. 4 + 6 भागिले जर 2 केलं म्हणजे 10 भागिले 2 बरोबर 5 किलोमीटर पर आवर उत्तर येईल. ऑप्शन क्रमांक 1 उत्तर राहील याचं. नेक्स्ट क्वेश्चन आहे. नेक्स्ट आणि लास्ट क्वेश्चन आहे हा. काय म्हटलेलं आहे, सोबतच्या वृत्तलेखात एका कंपनीच्या महाराष्ट्रातील 5 विविध ABCDE काम करीत असलेल्या व्यक्तींचे विवरण दिले आहे. काम करीत असलेल्या एकूण व्यक्तींची संख्या 6500 आहे. तर ए व ई या ठिकाणी काम करणारे, कुठं, ए व ई या ठिकाणी काम करणारे असलेल्या व्यक्तींची संख्या सी या ठिकाणी काम करत असलेल्या व्यक्तींपेक्षा कितीने जास्त आहे, सी विचारलेलं आहे. ए आणि सी जर आपण ए आणि ई ची बेरीज केली तर किती येते बघा. टक्केवारीचा बेस आपला किती आहे, 6500. तर 21 अधिक 15 केलं तर हे 36% आलं. आणि सी किती आहे, 30%. फरक कितीचा आहे, 6%चा. तर आपल्याला हे 60% कुणाचे काढायचे आहेत, 6500चे. 6500 हे 60%. टक्के म्हणजे काय असतं, भागिले 100. शून्याला शून्य गेलं, 65 गुणिले 6 केलं, 6 पंचे 30, 6 6 36 आणि 3 39. 390 उत्तर येईल. तर ऑप्शन क्रमांक 32 उत्तर 2 आहे. अशा प्रकारे हा पेपर होता ग्रुप बी चा. 2च क्वेश्चन फक्त या पेपरमध्ये अवघड आले होते. बाकी क्वेश्चन एकदम सोपे होते. आपण 2024चा ग्रुप सी चा